The critical velocity of flow of fluid. You know there are two types of flow, streamline flow and turbulent flow. तुम्हाला माहिती आहे ना, स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो हे फ्लोचे दोन टाइप आहेत. मला सांगा, जर ह्या डायग्राम कडे बघून तुम्हाला काय वाटतंय, तर हा एक धबधबा आहे. धबधब्याकडे पाणी येत असताना तुम्हाला माहिती आहे की धबधब्यापर्यंत पाणी येताना संत गतीने पाणी येतं. मग ते जे आलेलं असतं त्याला तुम्ही कसला फ्लो म्हणू शकता, स्ट्रीमलाइन, संत गतीने, स्टेडी फ्लो. तर तिथपर्यंत स्पीड ही कमी असते आणि धबधब्यापासून खाली पाणी पडत असताना तितक्या स्पीडनं खाली पडतं, अचानक त्याची स्पीड वाढते आणि तो जो फ्लो रेग्युलर होता तो खाली पडत असताना इरेग्युलर बनतो, रोटेशनल बनतो. कसंही पाणी खाली पडू शकतं या धबधब्यामध्ये आणि मग स्पीड अचानक वाढल्यामुळे त्याचा फ्लो हा इरेग्युलर बनतो आणि तो काय बनतो, टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे लक्षात घ्या, इथपर्यंत येताना स्पीड कमी आहे, इथून अचानक स्पीड वाढली म्हणजे इथे एक स्पीडला बाउंड्री आहे की त्या स्पीडच्या पुढं हा स्ट्रीमलाइन किंवा संत गतीने जाणारा फ्लो हा अचानक काय बनतो, टर्ब्युलंट फ्लो बनतो. म्हणून तशा व्हेलॉसिटीला की ज्या व्हेलॉसिटीच्या पुढं स्ट्रीमलाइन फ्लो टर्ब्युलंट फ्लो बनतो त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, क्रिटिकल व्हेलॉसिटी. मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड बियॉन्ड विच स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स टर्ब्युलंट फ्लो is known as critical velocity of flow of fluid. This critical velocity of flow of fluid through tube is given by Vc is equal to Rn eta upon rho d. Here Rn is the Reynolds number, eta is the coefficient of viscosity, rho is the density of fluid and d is the diameter of the tube. तर हा जो फॉर्म्युला, या फॉर्म्युलाने तुम्ही एखाद्या ट्यूब मधून जाणारा जो फ्लुइड आहे त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी सुद्धा काढू शकता. आणि लक्षात घ्या, हे एक्झाम्पल जसं आहे तसं रिअल लाईफ मधलं पण एक एक्झाम्पल आहे की टोटी आहे, त्या टोटीमध्ये जर तुम्ही टोटी जर तुम्ही थोडीशी फिरवली तर त्यातून येणारं पाणी हे संत गतीने येत असतं. तीच जर टोटी पूर्ण फिरवली तर त्यातून येणारं पाणी इतकं फास्ट येतं आपण त्याच्यात हात सुद्धा धुवू शकत नाही, ते पाणी आपल्या अंगावर उडून येऊ शकतं. म्हणजे अगोदर ते कसला फ्लो होता त्या पाण्याचा, स्ट्रीमलाइन होता आणि आता तो अचानक काय बनला, टर्ब्युलंट बनलं. मग तिथे एक जी बाउंड्री आहे की त्याच्या खाली जर स्पीड असेल फ्लोची तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रीमलाइन फ्लो. त्याच्या पुढे गेला तर तो काय बनतो, टर्ब्युलंट फ्लो. ओके.